नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. बहुपदींचा भागाकार या प्रकरणामधला सराव संच 10.2 सध्या आपण सोडवतोय आणि त्यातलं दुसरं उदाहरण जे आहे ते आत्ता आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतंय. तर ह्या उदाहरणात आपल्याला एक बहुपदी दिली आहे पीचा वर्ग अधिक 7p वजा 5 आणि त्याला भागायचे p अधिक 3 या द्विपदीने. ठीक आहे, तर ही जी बहुपदी आहे पीचा वर्ग अधिक 7p वजा 5 ही या भागाकारातली काय आहे, भाज्य आहे आणि p अधिक 3 हे भाजक आहे. तर आपण सुरुवातीला काय करायचं, तर हे उदाहरण भागाकाराच्या स्वरूपात आपण लिहून घ्यायचं. तर p चा वर्ग अधिक 7p वजा 5 आणि याला भागायचं कशाने, p अधिक 3 ने. तर आपली जी 3 स्टेपची पद्धत आहे किंवा 3 पायऱ्यांची जी पद्धत आहे त्याप्रमाणे पहिली पायरी काय आहे, तर भाज्याच्या पहिल्या पदाला भाजकाच्या पहिल्या पदाने भागायचं. म्हणून a किती येईल, तर भाज्याचं पहिलं पद कुठलं आहे, तर p चा वर्ग भागिले भाजकाचं पहिलं पद म्हणजे किती, p. म्हणून a किती आला, p चा 2 वजा पहिला घात. भागाकार असल्यामुळे घातांकांची वजाबाकी होणार आहे म्हणून a किती आला, p. तर तो पहिला भागाकार p मी इथे लिहून टाकतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या स्टेपमध्ये भाजकाला या भागाकाराने गुणायचं. तर आपलं भाजक किती आहे, तर ते आहे p अधिक 3. त्याला गुणायचं कशाने, p ने गुणायचं. म्हणून b किती आला, p गुणिले p अधिक 3 गुणिले p असा कंस आपण इथे सोडवून घेतला. म्हणून b किती आला, p चा वर्ग अधिक 3p आणि आता हा जो b आहे तो भाज्यातून वजा करायचा म्हणून मी इथे वजा करतो. आता ही वजाची जी खूण आहे ती भागाकारातल्या वजाबाकीची खूण आहे म्हणून मी हे कंसात लिहितो, p चा वर्ग अधिक 3p. आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून काय होणार, ही दोन्ही पदं वजा होणार आहेत म्हणून आपण इथे लिहूया वजा p चा वर्ग वजा 3p आणि आता ही वजाबाकी करूया. p वर्ग वजा p वर्ग 0 आणि 7p वजा 3p किती झाले, अधिक 4p. ठीक आहे, तर पहिल्या पदाचा भागाकार करताना 4p ही बाकी आपल्याला मिळाली आणि आता आपण हे वरचे राहिलेले 5 खाली घेऊया. आता आपल्याला काय करायचंय, ह्या भाजकाने या राहिलेल्या 4p वजा 5 या बहुपदीला किंवा द्विपदीला भागायचे. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला परत त्याच 3 स्टेप्स करायचे. तर आधी आपण हे खोडून घेऊ इथे. तर हे खोडलं आणि हे खालचंही खोडून टाकू. आता परत तेच भाज्याच्या पहिल्या पदाला भाजकाच्या पहिल्या पदाने भागायचं. आता भाज्याचं पहिलं पद काय आहे, 4p. भाजकाचं पहिलं पद काय आहे, p गेले म्हणून a किती राहिला, 4. आता हा 4 भागाकार अधिक 4 मी इथे लिहून टाकतो. ठीक आहे, आता या 4 ने भाजकाला गुणायचं म्हणून b बरोबर किती येईल, p अधिक 3 गुणिले 4 म्हणून b बरोबर किती, p गुणिले 4 अधिक 3 गुणिले 4. ठीक आहे, आणि म्हणून किती आला b आला 4p आणि 4 त्रिक 12 अधिक 12. आणि तिसरी स्टेप काय असते आपली, तर भाज्यातून हा b वजा करायचा. तर ते आपण इथे वरती करूया. तर ही भागाकारातली वजाची खूण मी इथे करतो आणि कंसात लिहितो 4p अधिक 12. ठीक आहे, आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्याने आतली दोन्ही पदं वजा होणार आहेत. तर मी हे काढून टाकतो इथे आणि इथे वजा चिन्ह लिहितो, वजा 4p वजा 12. आता ही वजाबाकी करूया, 4p वजा 4p म्हणजे हे 0 आलं आणि वजा 5 आणि वजा 12 म्हणजे किती आलं, त्यांची बेरीज होणार म्हणजे वजा 17. ठीक आहे, म्हणून या उदाहरणाचा भागाकार किती आला, भागाकार आला p अधिक 4 आणि बाकी किती आली, बाकी आली वजा 17. एकदा बाकी वजा 17 मिळाली की हा भागाकार काय पुढे चालू ठेवता येत नाही, तो इथेच संपतो म्हणून ही बाकी वजा 17 आली. तर सराव संच 10.2 मधलं हे दुसरं उदाहरण आपण सोडवलं. ठीक आहे.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे. ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ठीक आहे, धन्यवाद.